बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यावेळी उपस्थित होते। महायुतीच्या सर्व पक्षांचा पाठिंबा आपल्याला असल्याचं सांगून आपला विजय होईल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। आज मैंने नामांकन दाखिल किया है। जनता का बहुत बड़ा प्रतिसाद आपने भी देखा है, बहुत बड़ा प्रतिसाद है, लोगों में बहुत ऊर्जा है और महायुति के सब बड़े नेताओं का भी बहुत सपोर्ट है, इसलिए विजय निश्चित है। त्यापूर्वी महायुतीनं शक्ती प्रदर्शन करत प्रचार सभा घेतली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते। बारामतीची निवडणूक विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी निवडणूक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। लोकसभेची निवडणूक मतदारसंघांपुरती मर्यादित नसून देशाचं भविष्य घडवणारी, देशाला मजबूत करणारी आणि बलशाली बनवणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल, मोदी मोदी मोदी। बरोबर आहे। आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही। बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम अजित पवार यांनी केल्याचं ते म्हणाले। मात्र अजित पवार यांच्यावर नेहमीच अन्याय झाला आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून ते महायुतीत सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं। ही निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असून देशाचा योग्य नेता निवडण्याची आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं। विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं हे बारामतीकरांनी ठरवायचं आहे असं फडणवीस यावेळी म्हणाले। या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो। बघा, या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात। एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय, आपले विकास पुरुष, देशाचे नेते, जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती, एकनाथरावजी शिंदे असतील, दादा असतील, हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय। आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत। आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे, मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय, विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत द्यायचंय, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे। यंदाची लोकसभेची निवडणूक भावकीची नसून देशाचं भविष्य ठरवणारी असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास केला असून आगामी काळात त्यांनी देशाला 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष ठेवल्याचं पवार म्हणाले। त्यांनी कार्यकर्त्यांना कमी काळात अधिक काम करण्याचं आवाहन केलं। देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे। कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो, कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो। काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो। बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात। आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते। सभेपूर्वी पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी गणपतीचं दर्शन घेतलं।